Hello friends, good morning. Nice to meet you once again. Today we learn 12th standard subject English 1.4 Big Data, Big Insights. So open your book page number 35. Big means मोठा, प्रचंड. Data means माहितीचा साठा. So in Marathi, माहितीचा प्रचंड साठा and big insight. Insight means अंतर्गत ज्ञान. So माहितीचा प्रचंड साठा आणि प्रचंड अंतर्गत ज्ञान. So like this lesson we try to understand some information. Like this lesson is very important today's students. Some of the many students understand data means and it is related that computer, laptop, mobile. And also you are a digital voice, online process, some you learn, so it is very important. So open your book page number 35. Here icebreakers. Give business suggestion to the repetitive industry company for the following situation. One is done for you. So try to understand business. Business म्हणजे व्यवसाय. Suggestion means सूचना. Respective industry की इंडस्ट्री म्हणजे उद्योग, कंपनी म्हणजे एखादी कंपनी ज्याला उद्योग व्यवसायासाठी उभी केली जाते कंपनी म्हटलं जातं. फॉर फॉलोइंग सिच्युएशन, काही खाली एक परिस्थिती, सिच्युएशन म्हणजे परिस्थिती, अशा काही परिस्थिती दिलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये उद्योग असतील किंवा कंपन्या असतील यांना एक व्यावसायिक सूचना आपल्याला द्यायची आहे. ऑन दिस वन इज डन फॉर यू, आणि एक तुमच्यासाठी दिलेली आहे, रेडीमेड दिली आहे आणि त्या प्रकारे आपल्याला काही सूचना, या व्यावसायिक सूचना या उद्योगासाठी द्यायच्या आहेत. सो फर्स्ट इयर यू हॅव रिसिव्ह डेटा दॅट, आणि अशा प्रकारची माहिती तुम्हाला मिळाली. उदाहरणार्थ एखाद्या एरियामध्ये सर्वे केलाय, अशी माहिती मिळाली, मग आपण त्या परिस्थितीत काय केलं पाहिजे हेच आपल्याला इथं सांगायचं. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑफ यू फॉर दॅट. नाव मेनी पॅसेंजर्स प्रेफर मॉर्निंग फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM फ्रॉम मुंबई टू दिल्ली. पहा की बरेचसे खूप प्रवासी प्रेफर म्हणजे प्राधान्य किंवा पसंती, मॉर्निंग फ्लाईट सकाळची जी फ्लाईट आहे, विमान सेवा आहे, बिटवीन 7 AM to 9 AM सकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये मुंबई टू दिल्ली जाण्यासाठी प्राधान्य देतात. मग आपण काय केलं पाहिजे किंवा मग अशा विमान सेवेसाठी आपण काय सल्ला दिला पाहिजे. सो हिअर इज गिवन सजेशन. इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाइट्स बिटवीन 7 AM and 9 AM, म्हणजे की ह्या फ्लाईटची संख्या वाढवली पाहिजे 7 ते 9 दरम्यान, सकाळी 7 ते 9 दरम्यान, जेणेकरून जेवढे प्रवासी येतील तेवढे या त्यांना आपल्याला चांगली विमान सेवा देता येईल, म्हणजे त्यामधून जास्तीत जास्त कंपनीचं प्रॉफिट होईल. अशा प्रकारचा हा सजेशन्स इथं दिला आहे. नाव सेकंड here given the condition, many students are opting for UPSC MPSC exam. Opting means निवड, की बरेचसे विद्यार्थी काय करतात की UPSC आणि MPSC चे जे एक्झाम परीक्षा आहेत त्याची निवड करतात की अशा परीक्षा द्यायच्या आणि त्यातून सक्सेस व्हायचं. सो व्हॉट इज द सजेशन ऑफ युअर, मग आपलं सजेशन काय असलं पाहिजे. सो वी इन्क्रीज द नंबर ऑफ examination centers and give as well as give opportunity of jobs, म्हणजे आपण सेंटर वाढवले पाहिजे, केंद्र वाढवले पाहिजे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. देन थर्ड, मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. बरेचसे लोक सकाळी मॉर्निंग वॉक म्हणजे सकाळची जे काही फेरफटका असतो टू कमला नेहरू पार्क, आणि कमला नेहरू पार्क आहे, एक गार्डन आहे, तिथं ते फिरायला जातात. मग अशा स्थितीमध्ये आपण काय सजेशन देऊ शकतो.
Anybody can tell me? So here, open the guard at before morning or early morning and close only at noon. म्हणजे जेव्हा मध्यान्ह होतं तेव्हाच ते बंद केले पाहिजेत आणि सकाळी लवकर उघडे केले पाहिजे. देन तिथं स्वच्छता ठेवली पाहिजे, म्हणजे टू कीप क्लीन दॅट एरिया. तो जो एरिया आहे तो स्वच्छ ठेवला पाहिजे. ॲट प्रिव्हियस नाईट बिफोर दी नाईट टाईम, म्हणजे अगोदरच्या दिवशी रात्रीच तो थोडक्यात आपण क्लीन केला पाहिजे. देन टू कीप दी सिक्युरिटी गार्ड ॲट मॉर्निंग टाईम, सकाळीच्या वेळी आपण तिथं एक सिक्युरिटी गार्ड ठेवला पाहिजे. टू मेंटेन डिसिप्लिन, म्हणजे जे काही डिसिप्लिन्स असतील त्या मेंटेन करण्यासाठी सिक्युरिटी गार्ड असेल तर तिथं काही गोंधळ होणार नाही. सो लाईक दिस सजेशन वी कॅन गिव्ह दिस कंडिशन. देन fourth, many people buy clothes from Miracle.com and online shopping site. मग आता बरेचसे लोक खरेदी करतात. बाय मीन्स म्हणजे खरेदी, क्लोथ्स कपडे खरेदी करतात. कुठून? Miracle.com, एक ऑनलाईन वेबसाईट आहे. त्या ऑनलाईन वेबसाईटवरून शॉपिंग करतात, खरेदी करतात साईट. मग सजेशन, आपलं सजेशन काय केलं पाहिजे? इन्क्रीज दी व्हरायटी अँड ब्रँड्स इन क्लोथ्स, म्हणजे कपड्यामध्ये विविधता असेल, वेगवेगळे कपडे असतील, ब्रँड्स असतील वेगवेगळ्या कंपनीचे, ते आपण तिथं आणले पाहिजेत त्या दुकानामध्ये किंवा त्या ऑनलाईनसाठी. देन सम ऑफ दी गिव्ह डिस्काउंट्स लाईक दिस कस्टमर्स, काही डिस्काउंट दिला पाहिजे जेणेकरून. देन इन्सेंटिव्ह टू न्यू अँड रेग्युलर कस्टमर्स, इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहन. मग आपले जे नवीन कंपनीचे जे कस्टमर्स असतील त्यांना इन्सेंटिव्ह म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे, किंवा रेग्युलर कस्टमर्स असतील दररोजचे किंवा न्यू असतील नवीन असतील त्यांना इन्सेंटिव्ह केलं पाहिजे. दे टू स्टार्ट दी डिफरंट टाईप ऑफ दी स्कीम, म्हणजे वेगवेगळ्या स्कीम असतील ते आपण अशा कस्टमर्ससाठी दिल्या पाहिजे. और टू ओपन दी सेल्स लाईक दिस सजेशन वी कॅन गिव्ह हिअर. देन लास्ट कंडिशन, the viewership on television is more between 8 p.m. and 10 p.m. व्ह्युअरशिप मीन्स ज्याला आपण दर्शक म्हणतो. मग असे काही दर्शक आहेत की टेलिव्हिजन दूरदर्शनवर काय करतात की संध्याकाळी PM 8 PM मीन्स संध्याकाळी 8 ते 10 दरम्यान जास्त दर्शक दूरदर्शन पाहतात. थोडक्यात जास्त दर्शक आहे. मग यावेळेस आपण काय केलं पाहिजे? So we give some ads or advertise. It is useful for that society. समाजाला उपयोगी असतील अशा प्रकारचे जे काही ऍड्स असतील त्या दिल्या पाहिजेत. लाईक ब्लड डोनेशन, देन आईज डोनेट, देन पोलिओ डोसेस अँड टुडेज कोरोना. लाईक दिस ॲडव्हर्टाईज COVID-19, like this advertise that information is useful for that society. Like this suggestion we can give. Then next activity, people get information from various sources. लोकांना माहिती मिळते फ्रॉम व्हेरियस, वेगवेगळ्या सोर्स मीन्स स्रोत. कॅन यू नेम अ फ्यू? हिअर इज गिवन source of information. Source of information. Like this given. Then here view Facebook. Only one. मग आपल्याला माहितीचा स्रोत कशातून मिळतो? फेसबुक असेल, we can look in our mobiles. Then WhatsApp आहे, then dictionary असेल, like this. then encyclopedia म्हणजे विश्वकोश असेल. अशा प्रकारची माहिती आपल्याला वेगवेगळ्या सेंटरमधून मिळते की जे वेगवेगळे नॉलेजचे स्रोत आहेत.
So now next page, now we start the lesson. Here big data, big insight. What is big data? म्हणजे बिग डेटा म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात माहितीचा साठा म्हणजे काय, प्रचंड साठा म्हणजे देयर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल which has been affected by a big data. A revolution. So a revolution means क्रांती. Revolution means काय, क्रांती. Now a lifestyle म्हणजे जे काही जीवन जगण्याची पद्धती त्याला म्हटलेलं आहे. देन अफेक्टेड म्हणजे परिणाम. Now there is revolution in a lifestyle of people. जे लोक आहेत त्या लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये क्रांती घडून आली आणि हा परिणाम कशाचा आहे, अ बिग डेटा, माहितीचा प्रचंड साठा, यामुळे हा बदल घडलाय किंवा क्रांती घडून आलेली आहे. अवर फूड हॅबिट्स, मग कशा कशामध्ये बदल क्रांती घडली. अवर फूड हॅबिट्स, फूड मीन्स अन्न, हॅबिट्स म्हणजे सवय. देन अवर हेल्थ केअर, हेल्थ मीन्स आरोग्य सेवा असेल आपली. देन अवर ट्रॅव्हलिंग, आपला प्रवास असेल. अवर सायंटिफिक परस्यूट्स म्हणजे वैज्ञानिक अभ्यास असेल. यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्री. मग तुम्ही जे नाव घ्याल त्या सर्व गोष्टी, एव्हरीथिंग हॅज चेंज, ह्या सर्व 360 अंशाच्या कोणामध्ये बदललेल्या आहेत. म्हणजेच इथं खूप मोठा बदल झालाय असं त्यांना सांगायचं. The massive data available with us can really work wonder. Massive means मोठा. मेसिव्ह डेटा अवेलेबल, मग आपल्याकडे प्रचंड मोठा असा डेटा उपलब्ध आहे. वी कॅन रिअली वर्क डन, आणि या माहितीच्या साठ्यामुळे आपल्याकडे जो काही उपलब्ध आहे त्याद्वारे आपण खूप मोठा बदल करू शकतो. म्हणजे रिअली वर्क वंडर, की आश्चर्यकारक एखादं काम असेल. अँड एनी वर्क म्हणजे कोणतं काम असेल किंवा एखादी गोष्ट असेल, खरोखर आपण याच्यामध्ये आश्चर्यकारक असं घडू शकतो. देन फ्रेंड्स, डू यू नो what happen when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchase or watch videos. फ्रेंड्स, मित्रांनो, डू यू नो, मग तुम्हाला माहिती आहे का, व्हॉट हॅपन, काय घडतं किंवा काय होईल, वेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक, आपण एखादी फेसबुकवर लाईक देतो. देन शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सॲप, आणि एखादी पोस्ट व्हॉट्सॲपवर आपण काय करतो, शेअर करतो. देन व्हिजिट एनी वेबसाईट, एखाद्या वेबसाईटला भेट देतो. देन मेक ऑनलाईन परचेस, आपण ऑनलाईन खरेदी करतो. ऑर वॉच व्हिडिओ, किंवा एखादा व्हिडिओ पाहतो. यस, व्हॉट युअर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मेंटेन अँड ॲनालाइज. मग अशा सर्व कृती ज्या काही आपण ऑनलाईन करतो त्याचं काय केलं जातं पहा. यस, व्हॉट युअर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन रेकॉर्डिंग. रेकॉर्ड मीन्स नोंद केली जाते, त्याची नोंद घेतली जाते. आपण ज्या काही ॲक्टिव्हिटी क्रिया करतो ऑनलाईन असते किंवा मोबाईलच्या संदर्भात जे काही डेटा असेल तो सर्व डेटा हा रेकॉर्ड केला जातो ऑनलाईन. मेंटेन मॉनिटर्स, म्हणजे तो नंतर त्या सर्व नोंदींचं निरीक्षण केलं जातं. म्हणजे आपण जे काही प्रोसेस क्रिया केलेली आहे त्याचं निरीक्षण केलं जातं. अँड ॲनालाइज, विश्लेषण केलं जातं. ॲनालाइज मीन्स विश्लेषण. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड, आणि मग अशा प्रकारे ह्यूज म्हणजे मोठा प्रचंड असा डेटा काय केला जातो, कलेक्ट म्हणजे जमा केला जातो, संग्रहित केला जातो. लेट्स मी गिव्ह यू अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज डेटा माइट बी. मग अशा प्रकारचा डेटा कसा बनवला जातो, गोळा केला जातो, गिव्ह यू अन आयडिया, याची कल्पना मी आता तुम्हाला देणार. देन
Big data can be petabytes and exabytes of data consist of from different sources. For example, web, sale, customer, contact center, social media, mobile data and so on. मग आता हा डेटा कसा कलेक्ट केला जातो पहा आणि तो किती मोठा असू शकतो. हिअर बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स अँड एक्झाबाइट्स. पहा पेटाबाइट्स मीन्स युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू दी 1000 मिलियन. म्हणजे हे युनिट आहे डेटा इन्फॉर्मेशनचं. आणि दिस डेटा कन्सिस्ट ऑफ बिलियन. मग हा डेटा कसा बनला जातो की बिलियन अँड ट्रिलियन्स म्हणजे कोट्यावधी आणि अब्जाधीश जे काही रेकॉर्ड्स नोंदी असतात पहा. मिलियन ऑफ पीपल की ज्या लोकांनी नोंदी केलेल्या असतात, लक्षावधी लोकांनी त्या नोंदीमधून ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. हे स्रोत आहे याच्यातून तो माहितीचा साठा जमा केला जातो. फॉर एक्झाम्पल मग त्याची उदाहरणं देईल. वेब असेल, सेल्स असतील, विक्री असेल काही केलेली, कस्टमर डेटा अवेलेबल कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, मग कस्टमरचं संपर्क केंद्र असेल, देन सोशल मीडिया सामाजिक माध्यम असतील, देन मोबाईल डेटा अँड सो ऑन. मग मोबाईलची माहिती असेल अँड सो ऑन म्हणजे इत्यादी अशा प्रकारच्या लक्षावधी लोकांनी केलेल्या नोंदी असतील आणि त्या नोंदी ह्या बिलियन टू ट्रायलियन्स म्हणजे कोट्यावधी ते अब्जावधी नोंदी असतात आणि त्यातून ती माहिती संग्रहित केली जाते. सो लाईक दिस ह्यूज डेटा टू बिकम हिअर. सो नाउ वी आर स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी learn next week. Thank you.